नमस्कार मंडळी, उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटन सुक्का। त्याच्यासाठी मी इथे मटन घेतलेलं आहे, हे अर्धा किलो मटन घेतलंय मी। आणि आता आपल्याला ना ह्याचं कसं सुक्का बनवायचं आहे, मटन सुक्का पटापट होणार आणि मस्त झणझणीत कोल्हापूर पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर ते बघूया ना। मटन सुक्का बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी मी कढई गरम केली आहे। कढईत आपण तेल टाकायचं आहे। मी 2 चमचे तेल टाकले। आता ना मी तेलामध्ये तमालपत्र ऍड केलंय। तर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला ना असा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आहे तो। तर असा ना व्यवस्थित आपल्याला भाजत राहायचं, त्याला अजून भाजायचं। तर आता ना आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट घालते। आता मी ह्याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट ऍड केली आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला ना लाल तिखट घालायचं आहे। दोन ते 3 चमचे घातले। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये। तर आता ह्याच्यामध्ये मी वाटण ऍड केलंय। आपलं जे कांद्या खोबऱ्याचं वाटण असतं ना ते घातलंय। आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी ना ह्याच्यामध्ये गरम मसाला घालते। हा घरी मटन मसाला बनवलाय तो मी ऍड करते। ह्यामध्ये तीळ, जिरं आणि धणे आणि दगड फूल वगैरे मी घालून ना भाजून घ्यायचं आणि ते आपल्याला असं वाटून घ्यायचंय। ते मी ऍड करते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून ह्याला 2 मिनिटं झाकून घेते आणि ना व्यवस्थित जरा 2 मिनिटाची वाफ द्यायची त्याला। आता आपण ना झाकण उघडून बघूया। आता वाफ आपली काढून झालेली आहे चांगली। हे बघा छान आता ना वाटण आपलं परतून झालेलं आहे। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे मटण आपण शिजवून घेतलेलं होतं ना ते घालायचे। आता मी यामध्ये मटण घालते। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा मटन मसाला घालते मी। आणि ह्याच्यात मीठ घालायचंय थोडं।
आता मी हे चवीपुरतं मीठ घालते। आधी आपण मटण शिजवताना मीठ आधीच घातलं होतं, त्याच्यामुळे ना तुम्ही जरा कमीच घाला। आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं पाणी मिक्स करायचं। आता ह्याच्यात थोडंसं मी पाणी घालते आणि अजून थोडंसं पाणी घालते जरासं। मग ते शिजते म्हणजे जरा वाफ येईपर्यंत ना 5 मिनिटं जरा आपल्याला असं शिजवून घ्यायचंय, म्हणजे सगळा मसाला वगैरे आपल्या मटणाला व्यवस्थित लागेल। तर मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालते, अर्धा कप। आता मी अर्धा कप पाणी घातलंय ह्याच्यामध्ये। आता ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता ह्याला झाकण लावून आपण छान शिजवून घेऊया। शिजवायची गरज नाही आहे आपल्याला, खरं तर ह्याला जरा वाफ द्यायची आहे, जेणेकरून ना मसाला सगळा छान ह्याच्यामध्ये मटणामध्ये मुरून जाईल। आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि 5 मिनिटं ह्याला चांगलं असंच झाकून ठेवायचंय। तर आता आपण झाकण काढून घेऊया। हे बघा, आता आपलं ना मटण सुक्का रेडी झालेलं आहे। हे बघा, छान असं जास्त अगदी कोरडं नाही करत आहे, कारण की थंड झालं ना की हे अजून सुकं होऊन जाणार बरोबर। तर आता आपलं मटण सुक्का तयार झालेलं आहे। तर हे बघा, किती छान मस्त झालंय आपलं मटण। तर आता मटण तयार झालेलं आहे। तुम्हाला जर ही मटण सुक्काची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।